पहाटे 3 वाजता उठायची वेळ आली, कारण मला जायचं दिल्ली पोलीसच्या पेपरसाठी. तर आंघोळ वगैरे करून रेडी झालो. हे दोघे तर झोपेल होते, त्यांना तपास पण नाही मी चाललो म्हणून. त्यांना पण आज पेपर आहे, पण दुपारी 4 वाजता आणि मला एकट्याला सकाळी 8 वाजता. मग बस स्टँडला आलो. इथं रस्त्याला एक बस उभी होती, पण ती तर हिरकणी होती. म्हणलं याला नक्की एक्स्ट्रा तिकीट असणार. वाटलं दुसऱ्या बसची वाट पाहावी, पण म्हणलं कधी येतील कधी नाही, मी लेट नको व्हायला. मग त्यातच बसून घेतलं. नाशिकला यायला 2 तास लागतात, पण ह्या गाडीनं तर 1 तासातच आणलं, कारण कुठं थांबलीच नाही. इथून 6 किलोमीटर पेपरचं सेंटर आहे. मग पाय निघालो. मध्ये गोदावरी नदीचं दर्शन झालं आणि कोणत्या गल्ली वळातून एका ओढ्याला आलो काय माहिती. इकडे कचरा आणि डोंगर सोडून काहीच दिसाना. हॉल तिकीट परत याला चेक करून घेतलं. या साईडला मला 8-10 पोरं दिसली. मग त्यांना विचारलं तर ते म्हणाले हेच सेंटर आहे. जे हरियाणा राजस्थान वरून आले रिक्षावाले त्यांच्याकडून 500-500 रुपये घेऊन पण इथे येऊन एक्स्ट्रा पैसे मागत होते. सेंटर पण कोणत्या जंगलात होतं काय माहिती. इकडे गाया म्हशी कुत्रे कचरा वडा झाडं डोंगर असंच दिसत होतं. आणि तेवढ्यात ना आपल्याला आपला फॉलोअर भेटला. एवढ्या लांब आलोय तरी आपला व्हिडिओ बघणारा आपल्याला भेटला. हे बघून मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघं संघच निघालो कॉलेजमध्ये एंट्री करायला. तर पेपर कसा गेला हे बघण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत सांगतो.